वळूयात पुढच्या बातमीकडे। सोनम वांगचुक यांनी जेपी नड्डांच्या उपस्थितीमध्ये आपलं उपोषण सोडलंय। पेपरफुटी विरोधात कठोर कायदा आणण्याच्या मोदींच्या भूमिकेनंतर 26 दिवसांनंतर त्यांनी हे उपोषण मागे घेतलंय। जेपी नड्डांनी सरकारनं उचललेल्या पावलांचा प्रस्ताव वांगचुक यांच्यासमोर वाचून दाखवला। जंतर मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर सरकार कोणतीही केस न करण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचं जेपी नड्डा यावेळी म्हणाले। सोनम वांगचुक यांनी अखेर 26 दिवसांनंतर उपोषण मागे घेतलं। सरकारकडून मागण्यांसंदर्भात सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर वांगचुक यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला। केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, डॉक्टर जितेंद्र सिंह आणि एपेक्स बॉडी ऑफ लेह लडाखच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत वांगचुक यांनी उपोषण सोडलं। यावेळी जेपी नड्डांनी सरकारनं उचललेल्या पावलांचा प्रस्ताव सोनम वांगचुक यांच्यासमोर वाचून दाखवला। नीट पेपरफुटी प्रकरणावरून जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत वांगचुक यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं होतं। नड्डांचं आश्वासन काय? जंतर मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर सरकार कोणतीही केस न करण्याबाबत सकारात्मक। 20 जुलैच्या मोर्चात ज्या आंदोलकांनी शांततापूर्ण सहभाग घेतला त्यांच्यावर केस न करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक। पेपरफुटी आणि शैक्षणिक सुधारणासाठी सरकार सकारात्मक। आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पीडित कुटुंबियांना आर्थिक मदतीबाबत सरकार सकारात्मक विचार करते। जेपी नड्डा यांनी सोनम वांगचुक यांना सरकारचं संपूर्ण आश्वासन वाचून दाखवलं। दरम्यान उपोषण सोडल्यानंतर वांगचुक यांनी एक पोस्ट केली। नड्डा, डॉक्टर जितेंद्र सिंह आणि लेह लडाखच्या सर्वोच्च समितीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आपण 26 दिवसांचं उपोषण सोडलंय। यापूर्वी विविध राजकीय पक्षांच्या 65 खासदारांनी माझी भेट घेऊन अथवा पत्र लिहून उपोषण सोडण्याची विनंती केली होती। देशातील संभाव्य हिंसाचार बघता आणि विविध अटींवर झालेल्या दीर्घ चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आलाय। मी लवकरच एका व्हिडिओद्वारे या अटींबाबत सविस्तर माहिती देईन। सर्वांनी कोणत्याही प्रकारची हिंसा रोखण्यासाठी पूर्णपणे सतर्क राहावं। वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मोदींनी हे ट्विट केले। लवकरात लवकर वांगचुक यांनी आपलं आधीचं वजन पुन्हा मिळवावं असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। 26 दिवस त्यांनी उपोषण केलं। त्यांच्या उपोषणामुळे एक आंदोलन उभं राहिलं। देशातली युवा पिढी रस्त्यावर उतरली, इतर लोक रस्त्यावर उतरले, आजही आहेत ते। पण मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नव्हती। संजय राऊत, तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर भांडूपचा गाढव नाका नावाचं ठिकाण आहे, तिथं किमान 2 दिवसाचं कडकडीत उपोषण करा आणि विद्यार्थ्यांना पाठिंबा द्या। हे कोरडे उमाळे पोळशुल थांबणं संजय राऊतांनी बंद केलं पाहिजे।